माझं नाव निखिल पाटील. मी आय-टी मध्ये काम करतो आणि माझं डेझिग्नेशन सीनियर टेक्निकल स्पेशालिस्ट. सो निखिल सर, तुम्हाला ज्यावेळेला ॲज अ क्लायंट ज्यावेळेला इन्व्हेस्ट अँड रिचला यायच्या आधी असे काय काय फायनान्शियल इश्यूज होते? इश्यू असे होते की पेमेंट येत होतं, बॅलन्स येत होता, पण तो नेमका इन्व्हेस्ट करायचा कुठे किंवा ठेवायचा कुठे किंवा त्याची क्लॅरिटी काय असणार आहे 5 वर्षानंतर, 10 वर्षानंतर, या गोष्टीची मला आयडिया नव्हती किंवा ते प्रॉपर होईल की नाही. त्यामुळे मी त्या गोष्टीकडे जास्त वेळ द्यायचो. पण तरी मनात कुठेतरी असायचं की फायनान्शियल म्हणजे गोष्ट अशी आहे की इन्व्हेस्ट केलेली गोष्ट मल्टिपल गोष्टींनी इम्पॅक्ट होऊ शकते. एकतर स्वतःकडून किंवा मार्केटकडून. तर त्या गोष्टीची एक भीती होती मला. त्यामुळे मग इन्व्हेस्टमेंट अँड रिचला मी कॉन्टॅक्ट केला. ओके. ॲज अ गोल्स तुमचे काय काय होते? गोल्स तसं बघितलं तर मला क्लॅरिटी नव्हती सुरुवातीलाच. पण जेव्हा मी इन्व्हेस्ट अँड रिचकडे आलो, त्यांनी जेव्हा मला ते माइलस्टोन्स विचारले, त्यानंतर मला ते आपण जास्तीत जास्त मी 5 वर्ष किंवा 7-8 वर्ष इथपर्यंत मी बघू शकत होतो. पण त्यांनी जेव्हा ते सांगितले, तर ते अजून मला गोल्स क्लिअर झाले. म्हणजे मला सुरुवातीला गोल्स क्लिअर नव्हते. तरी काय काय होते गोल्स? गोल्स फक्त एवढं होतं की मुलांचं एज्युकेशन, जास्तीत जास्त लग्नापर्यंत बस तेवढंच किंवा मग रिटायरमेंट पर्यंत काय असणार आहे आणि त्याच्या आतमध्ये काय अपडाऊन होणार आहे त्याची काही आयडिया नव्हती किंवा ते सिस्टमॅटिक कसं करता येईल त्याची पण काही आयडिया नव्हती. बर. मग त्याबरोबर घराचं, कारचं असे काही गोल्स होते? जे होते पण समोर अ, येत असे? नाही, असं फिक्स नव्हतं तेव्हा की मी घेणारच किंवा करू शकतो का किंवा ते होऊ शकतं का माझ्याने. त्यामुळे ते कधी विचार आले होते, परत नंतर म्हटलं ते बघू, जेव्हा जेव्हा ती वेळ येईल तेव्हा तो विचार करू. ओके. मग ज्यावेळेला तुम्ही इन्व्हेस्ट अँड रिचमध्ये आलात, तर व्हॉट इज युअर एक्सपिरियन्स? त्यांनी ज्या पद्धतीने जे क्वेश्चन्स विचारले होते की तुमचे शॉर्ट टर्म गोल काय आहे, मीडियम टर्म गोल काय आहे आणि लॉंग टर्म काय आहे. मला त्या गोष्टींची, जसं मी अगोदर बोललो की मला ते आयडिया क्लिअर नव्हती, तर इन्व्हेस्ट अँड रिचने मला ते सजेस्ट केलेत की ह्यापैकी कोणतं असू शकतं तुमचं माइलस्टोन. तर त्यामुळे ते मला एक एक गोष्ट ती ऍड होत गेली की जसं फॅमिलीमध्ये 2 मुलं आहेत, तर त्यांच्यासाठी काय गोल असणार आहे. आता इव्हन रिटायरमेंटमध्ये तुम्ही राहणार कुठे आहेत किंवा काय असणार आहे तेव्हा, तेव्हाची सिच्युएशन काय असणार आहे, या सगळ्या गोष्टींचा त्यांनी जसं कार आणि घर होतं, घरचं रिनोव्हेशनचा मी काही विचार केलेला नव्हता, पण ते एक त्याच्यात ऍड झालं. ओके, ओके. म्हणजे एक क्लिअर पिक्चर आला तुम्हाला. बरोबर. आणि इन्व्हेस्ट अँड रिच बरोबर कुठले कुठले गोल्स तुमचे कंप्लीट व्हायला मदत भेटली? सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट तो एक पहिला झाला आणि जी फिअर वगैरे होती किंवा मार्केटमध्ये जी अचानक रिस्क येते त्याबद्दल त्यांच्याकडून प्रॉपर गायडन्स मिळत असतो. तर त्यामुळे तो एक प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. म्हणजे मी माझ्या कामाकडे फोकस करू शकतो जिथे मला स्वतःला डेव्हलप व्हायचंय आणि ज्याच्याने मी माझी अर्निंग जर वाढली तर ती मी पुन्हा इन्व्हेस्ट करू शकतो. म्हणजे ग्रोथ दोन्ही साईडने होते, एक करिअर साईडने आणि एक इन्व्हेस्टमेंट साईडने, आणि ती पण सेफ होते. गुड. आणि प्रशांत सरांबद्दल तुमचा काय एक्सपिरियन्स? एक्सपिरियन्स चांगलाच आहे. जेव्हा काही गायडन्स असेल, जेव्हा काही चेंज असेल मार्केटमध्ये, त्यानुसार ते गायडन्स करत असतात. इव्हन काही इन्फॉर्मेशन, माहिती काढून घ्यायची असेल तर ते क्वेश्चन्स या पद्धतीने विचारतात की जे आन्सर याच्या इन लाईन असणार आहे. पुढचं जे काही ते सजेस्ट करणार आहेत किंवा रिस्क काय दिसते त्यानुसार ते सजेस्ट करतात. ओके. आणि मेंटरशिप बद्दल तुम्हाला काय काय कळलं? मेंटरशिप बद्दल जसं आलिशा मॅम किंवा प्रियंका मॅम या कंटिन्यू काही ना काही अपडेट देत असतात किंवा जे काही गोल्स आहेत किंवा जसं आता टर्म इन्शुरन्स झाला, टर्म इन्शुरन्सचं मला आयडिया नव्हती की दुसरं टर्म इन्शुरन्स जे याच्यापेक्षा बेटर असू शकतात, जे आपण असं म्हणू शकतो लिगसी टर्म इन्शुरन्स. त्यांनी ती आयडिया दिली. परत हेल्थ इन्शुरन्सचं मी असं समजत होतो की ऑफिसमधला जो मेडिक्लेम आहे तो सफिशियंट आहे, पण त्यांनी त्याच्यावरती क्लॅरिटी दिली की आपल्याला एक्सटर्नल का काढला पाहिजे. तर हे असे छोटे छोटे कंटिन्यू काही ना काही ऍडिशन किंवा इन्फॉर्मेशन त्यांच्याकडून मला नेहमी मिळत असते. आणि प्रशांत सरांकडनं तुम्हाला अजून मेंटरशिपमध्ये काय काय क्लॅरिटी आली? गोष्टी तर एवढ्या आहेत की फायनान्सचं किंवा इन्व्हेस्टमेंटचं एवढं काही नॉलेज नव्हतं किंवा ते क्लिअर नव्हतं. पण प्रशांत सरांनी ते बऱ्याच गोष्टी सांगितल्या की लॅडर कशी असते, ती सुरुवातीला आपण कुठे असतो, त्यानंतर स्टेबिलिटी कशी पाहिजे आणि ती आपली आपण शिस्त कशी लावली गेली पाहिजे इन्व्हेस्टमेंटसाठी. कारण मार्केटमध्ये किंवा आपल्या आजूबाजूला अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपल्याला डिस्ट्रॅक्ट करतात. पण त्या त्या परिस्थितीमध्ये पण आपण कसं स्टेबल राहिलं पाहिजे किंवा इन केस तशी इन्फॉर्मेशन आली तर ती एकदा शेअर करा, त्यावर डिस्कस करा, त्यावर ओपिनियन घ्या आणि त्यानंतर त्याच्यावर विचार करा. गुड. ते बरेचसे पाथ क्लिअर्स झाले मला त्याच्यात. ओके. आणि ज्यावेळेला तुम्ही इन्व्हेस्ट अँड रिचला आलता, राईट? त्यावेळेला तुमच्या इन्व्हेस्टमेंट चालू होत्या?
होत्या. एक ओके. 4 ते 5 इन्व्हेस्टमेंट सुरू होत्या. पण पाहिजे तशी ग्रोथ नव्हती त्याच्यात ओके. आणि त्यामुळेच ते थोडंसं अपडाऊन वाटत होतं. हं. म्हणजे आणि इव्हन डिस्कनेक्शन होत होतं. हो, हो. आणि इव्हन ते मी कंटिन्यू केलं होतं. पण हं, आत्ता जरी बघितलं तर तेवढी ग्रोथ नाहीये त्याच्यात. म्हणजे हं. जरी 10 वर्ष किंवा 8 वर्ष झाले त्या गोष्टीला, तरी पण तेवढी ग्रोथ नाहीये त्याच्यात. आणि मनी आणि लाईफला जर बघितलं तर ते सिंक्रोनाइज झालंय का? हो, हो. सिंक्रोनाइज बऱ्यापैकी झालंय? सिंक्रोनाइज झालेलं आहे. हो, हो. म्हणजे मला आता त्या गोष्टीचा स्ट्रेस नाहीये, की व्हेरी ती गुड. मला रिस्क असणार आहे का? हां, हां, जसं हां. मी अगोदर सांगितलं, की इन्व्हेस्टमेंटवर किंवा आपल्या करियर ग्रोथवर मल्टिपल गोष्टींचा इम्पॅक्ट असतो. बरोबर. एकतर आपल्या साइडने असतो, हेल्थ इश्यूज असतात किंवा इंटर्नल किंवा एक्सटर्नल फॅक्टर जे काही असतील ते. जसं आता वॉरचं चाललेलं आहे सध्या किंवा एआय टेक्नॉलॉजी येते. तर हे इम्पॅक्ट्स आहेत. तर हे अननोन आहेत, पण म्हणजे फोकस कुठे करायचा? जर का इन्व्हेस्टमेंट पार्ट जर का इन्व्हेस्ट अँड रिचकडून कंटिन्यू करतोय, तर त्या गोष्टीचं एक सेफ झालेलं आहे असं मला वाटतं. गुड. आणि ज्यावेळेला मनी हा विषय यायचा, राइट? त्यावेळेला एक फिअर किंवा काहीतरी डोक्यामध्ये क्रिएट व्हायचं, राइट? खूप सारे भाव वरती यायचे. ज्यावेळेला इन्व्हेस्ट इन रिचकडे येताना किंवा प्रशांत सरांशी भेटताना. तर त्याची आता स्टॅबिलिटी किती पर्सेंटेज आहे? त्या त्याची आता 90% ते 100% म्हणणार मी स्टॅबिलिटी. कारण अगोदर पूर्ण पैसे इन्व्हेस्ट करत नव्हतो. थोडा बॅलन्स असायचा. कुणी जर का पैसे सांगितले, मागितले ओके. किंवा कुणाला गरज आहे, तर ठीक आहे आपल्याला इथून काहीतरी भेटणार आहे जास्त किंवा दिलं गेलं पाहिजे आणि त्याच्यात थोडा लॉस झाला माझा. पण आता जी काही बॅलन्स आपला एक्सपेन्स किती आहे, बॅलन्स किती राहतोय, त्यानुसार इन्व्हेस्टमेंट केली गेली, गोलनुसार ते अटॅच केलं, तर आता बॅलन्स राहत नाही. म्हणजे त्या गोष्टीत जे डिस्ट्रॅक्शन होतं अगोदर, ते आता नाहीये, की आपण बॅलन्स राहिलेला आहे, तर तो दुसरीकडे टाकू असं नाहीये. ते राइट टाईम, राइट थिंग असं मी म्हणू शकतो. म्हणजे इन्व्हेस्ट इन रिचकडे येताना किंवा प्रशांत सरांशी भेटताना तुमचं असं होतं, इन्कम आला, पहिले एक्सपेन्सेस होतील, त्यानंतर जे उरतील ते सेव्हिंगला जातील. बरोबर, आता ते पूर्णपणे यू टर्न मारला तुम्ही. इन्कम आली, की पहिले इन्व्हेस्टमेंट आणि जे काही उरतील बरोबर, त्यातून एक्सपेन्सेस. बरोबर. ज्यामुळे मॅक्सिमम पैसा तुमचा सेव्ह व्हायला लागला, राइट? हं, हं. आणि त्याचे रिटर्न्स पण दिसायला लागले. गुड. जर 360 डिग्री जर व्ह्यू जर बघितला, राइट? तर त्या 360 व्ह्यूमध्ये तुम्ही आता फायनान्शियली ग्रोथ करताय आणि सेफ होत चाललाय, राइट? बरोबर. गुड. सर तुम्हाला इन्व्हेस्ट अँड रिचला जर रेफर करायचं असेल, तर तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली किंवा कलीग्सला तुम्ही रेफर करू शकाल? हो, मी ऑलरेडी केलेले आहेत आणि ज्यांनी कुणी मला विचारलं किंवा ज्याला गरज आहे त्याला मी सांगतच असतो. माझा रेफरन्स देत असतो किंवा माझा जो काही रिझल्ट आहे तो पण त्यांना मी शेअर करत असतो. ग्रेट, ग्रेट. थँक यू, निखिल सर. एवढा वेळ, अमूल्य वेळ दिल्याबद्दल थँक यू सो मच.